हॅलो नमस्कार मैत्रिणी, मी पूजा तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये एका छानशा व्हिडिओमध्ये। तर आज आपण आपल्या चॅनलमध्ये पाहणार आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे की एकदम आपण साडीची निवड करताना कशी करावी, त्याचबरोबर साडीवरती ब्लाऊज कसा निवडावा हे तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये जर सांगितलंच आहे। तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच दिलेली आहे, सो तिथे नक्कीच चेकआउट करा। सो साडीच्या फॅब्रिकनुसार किंवा आपण साडीवरती ब्लाऊज डिझाईन कसा करू शकतो हे तर आपण पाहिलेलं आहे। त्याचबरोबर आज आपण पाहणार आहोत साडीवरती ज्वेलरी ही साडीच्या फॅब्रिकनुसार साडीच्या आपण आपल्या चेहऱ्यानुसार लग्न समारंभासाठी किंवा कोणत्याही ओकेजननुसार आपण ज्वेलरी कशी निवडली पाहिजे। आता ज्वेलरी म्हणाल तर एकदम सिंपल आपल्या लुकमध्ये खूप कॉन्फिडन्स आपला निर्माण करत असतो। तर त्यासाठी तुम्ही नक्कीच ज्वेलरी योग्य ज्वेलरी निवडली तर तुमचा लुकसुद्धा खूप छान मस्त सुंदर दिसणार आहे। साडी नेसताना दागिने हा आपल्या लुकमधील एक छान महत्त्वाचा असा भाग आहे। आपल्या साडीशी मिळते जुळते, आपण जर दागिने घातले तर ते आपल्या लुकमध्ये नक्कीच तुम्हाला लेवलअप करणार आहे। सो साडीशी साजेशी अशी ज्वेलरी तुम्ही जर घातली तर नक्की तुमचा लुकसुद्धा छान दिसणार आहे। तर जर साडीशी मिळते जुळते दागिने नसतील तर तुमचा कॉन्फिडन्स लेवल हा खूप लो होतो। तर साडीच्या फॅब्रिकनुसार साडीच्या कलरनुसार फॅब्रिकनुसार त्याचबरोबर आपल्या चेहऱ्याच्या आकारानुसार वेगवेगळ्या ओकेजननुसार आपण ज्वेलरी कशी निवडली पाहिजे। तर वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि चला तर मग पाहूया साडीच्या फॅब्रिकनुसार ज्वेलरी कशी निवडावी। ज्यावेळेस आपण कॉटनच्या आणि लिननच्या ज्या असं कडक सुतामधल्या साड्या घालतो तर त्यावेळेस तुम्ही छानशी अशी ऑक्सिडाईज ज्वेलरी त्यानुसार कोटादुरी अशी ज्वेलरी तुम्ही जर घातली, एकदम मिनिमल ज्वेलरी असते ती, परंतु तुमच्या त्या साड्यांचा लुक एकदम एन्हान्स करण्यासाठी खूप मदत करते आणि खूप छान सुंदर तुम्हाला लुक येण्यासाठी नक्कीच मदत होते। सो ऑक्सिडाईज ज्वेलरी तुम्ही लिननच्या साडीवरती किंवा कॉटनच्या असेल ह्या साड्यांवरती जर घातली तर तुम्ही खूप छान चार चौघात उठून दिसणारे नक्कीच दिसणार आहात आणि तुम्हाला कॉम्प्लिमेंटसुद्धा छानच भेटणार। आपण सिल्क साड्यावरती ज्वेलरी कशी घालायची, सिल्क साड्या म्हटलं तर त्यामध्ये पैठणी येते, त्यानंतर कांजीवरम असेल कांचीपुरम असेल, ह्या साड्या हमखास लग्न समारंभासाठी किंवा मोठे जे फंक्शन असतात, पूजा असेल अशा समारंभासाठी नक्कीच घातल्या जातात आणि त्या समारंभात उठून दिसण्यासाठी आपली ज्वेलरी तशीच आपल्या साडीला साजेशी असेल तर नक्कीच तुमचा लुक एकदम छान उठून दिसणारा असणार आहे। तर त्यामुळे आपण सिल्क साड्यांची निवड करताना ह्या साड्यांवरती शक्यतो म्हणण्यापेक्षा खूप रेअरली नॉर्मली गोल्डची ज्वेलरी किंवा गोल्डची ज्वेलरी वापरली तर खूप छान एकदम इमिटेशन ज्वेलरी जरी तुम्ही 1 ग्रॅममधले घातली तरी ती खूप छान तुमच्या साडीला तुमच्या फेसला एकदम रिच लुक देऊन जाते। तर त्यामुळे शक्यतो ह्या साड्यांबरोबर मॅच करताना तुम्ही तुमची आर्टिफिशियल ज्वेलरी असेल अजिबात ट्राय करू नका। तुम्ही गोल्ड असेल मग ती तुमच्याकडे मॅट फिनिशची असेल 1 ग्रॅमची असेल किंवा प्युअर गोल्डची असेल तर ती नक्कीच घाला, खूप छान सुंदर असा लुक येतो त्या साड्यांबरोबर। त्यामुळे ह्यामध्ये ऑक्सिडाईज असेल किंवा दुसरी कोणती मिनिमम ज्वेलरी ह्या साड्यांवरती अजिबात चांगली दिसत नाही। त्यामुळे तुम्ही छान बरगतच जरी गळ्यात तुम्ही भरवलात ही ज्वेलरी असेल टॉप्स ते कानातले सुद्धा खूप छान सुंदर दिसतात। सो नक्कीच हे सुद्धा नक्की ट्राय करा। त्यानंतर समारंभ असतील पूजा असेल तर ह्यानुसार आपल्या सिल्क साड्यांची निवड झाल्या त्यावरती ज्वेलरीची निवड झाल्यानंतर आता डेली वेअर असतील किंवा दुसऱ्या लिनन असेल जॉर्जेट असेल शिफॉन असेल अशा साड्यांवरती तुम्ही मिनिमम ज्वेलरी म्हणजे ह्यात तुम्ही डायमंडसुद्धा घालू शकता। त्यानंतर आर्टिफिशियल ज्वेलरी जे आपण प्रत्येकीलाच मैत्रिणीला माझ्या घालायला आवडते, सो ती ज्वेलरी तुम्ही मिनिमम घातली तरी खूप छान सुंदर असा लुक होतो। पण ह्या साड्यांच्या फॅब्रिकवरती ह्या ज्वेलरी छान दिसतात, त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा आणि कॉम्प्लिमेंटसुद्धा बघा तुम्हाला खूप छान छान येणार आहेत नक्कीच। तर जर तुम्ही ह्या गोष्टी फॉलो केल्यात आणि त्यानुसार तुम्ही जर ज्वेलरी निवडली ह्या साड्यांवरती अशी घातली तर खूप छान असा सुंदर लुक तुमचा दिसणार आहे। त्यामुळे सिल्कचे असेल शिफॉन असेल ह्या साड्यांवरती तुम्ही तुमची आर्टिफिशियल ज्वेलरी घालू शकता। त्यानंतर तुम्ही ऑक्सिडाईज अजिबात ट्राय करू नका, ती खूप विचित्र दिसते, विचित्र लुक येतो। त्यामुळे डायमंड तुम्ही एक वापरू शकता, स्टोनचे असेल वर्कचं तर तुम्ही नक्कीच घालू शकता। त्यानंतर आपल्या आकारानुसार आपल्या स्किन टोननुसार आपण ज्वेलरी कशी घातली पाहिजे, स्किन टोनचा कलर स्किन टोन आपला लक्षात घेणं गरजेचं आहे। त्यानुसार जर ज्वेलरी तुम्ही घातली तर तुमचं लुक हा खूप छान सुंदर दिसण्यास नक्कीच मदत होणार आहे। यामध्ये जर तुम्ही कूल टोन असेल वॉर्म असेल नॉर्मल असेल कुणाचा म्हणजे स्किन टाईप असेल तर स्किन टोननुसार
नुसार जर तुम्ही ज्वेलरी दागिने निवडले तर तुम्ही खूप छान सुंदर नक्कीच दिसाल. तर ह्यामध्ये कूल असेल व तुम्ही जर थोड्याशा एकदम सिंपल भाषेत सांगायचं असेल तर तुम्ही थोड्याशा छान मध्यम तुमचा रंग गोरा असेल, गव्हाळ असेल, तर अशा वेळेस तुम्ही कोणती ज्वेलरी तुम्ही नॉर्मली कोणतीही ज्वेलरी तुम्ही घातली तरी ती तुम्हाला छान सूटच होते. त्यामुळे कुंदनची असेल, गोल्डची ज्वेलरी असेल तर अशा कलरच्या तुम्ही ज्वेलरी घातल्यानंतर त्या छान दिसतात. परंतु जर तुम्ही थोडेसे सावळे असाल तर अशा वेळी तुम्ही छान गुलाबी रंगाचेच म्हणजे थोडेसे एन्हान्स करणारी ज्वेलरी निवडणं गरजेचं आहे. तर हे आपल्या स्किन टोननुसार ज्वेलरी तुम्ही जर निवडली तर तुमच्या साडीबरोबर ती मॅच होऊन खूप छान सुंदर असा लुक येण्यास नक्कीच मदत होते. तर ह्यानुसार आपण जर ज्वेलरी निवडली तर खूप छान सुंदर असा लुक नक्कीच येणार आहे. त्यानंतर पुढचा म्हणजे आपण आपल्या प्रसंगानुसार म्हणजेच समारंभानुसार जर आपण ज्वेलरी निवडली तर खूप छान ते सुद्धा तुमच्या ज्वेलरी म्हणजे तुमच्या लुकमध्ये नक्कीच फरक पडतो. तर ज्यावेळेस लग्न समारंभ असेल, साखरपुडा असेल किंवा त्यावेळेस नक्कीच मी तुम्हाला जसं सांगितलं पैठणी साड्यांवरती किंवा ज्या सिल्कच्या साड्या आहेत, कांजीवरम असेल, पैठणी साडी असेल, अशा साड्यांबरोबर तुम्ही गोल्ड ज्वेलरी वेअर केली तर तुम्ही खूप छान सुंदर दिसणार आहात. त्यानंतर पार्टी वेअर अशावेळी तुम्ही कुंदनची ज्वेलरी असेल, डायमंडची असेल अशी ज्वेलरी नक्कीच निवडू शकता. ती ज्वेलरी तुमच्या लुकमध्ये नक्कीच छाप टाकणारच असणार आहे. त्यानंतर सण समारंभ म्हणजे पूजेसाठी असेल किंवा एकदम छान थोडासा पारंपरिक लुक म्हणजे डेलीचे जे सण समारंभ असतील तर अशा वेळी तुम्ही मोतीची ज्वेलरी वापरू शकता. थोडंसं पारंपरिक लुक येण्यासाठी पारंपरिक दागिने त्याच्यात ऑक्सिडाईज तुम्ही खण साडीवर असेल किंवा त्यानंतर इरकल असेल, चेक्स बॉर्डरच्या असतील अशा साड्यांवरती जर ही ज्वेलरी निवडली तर खूप छान तुमचा लुक नक्कीच एकदम छान होणार आहे. तर त्याचबरोबर आपण आपल्या साडीचा रंग कोणता आहे त्यावरती आपण ज्वेलरी कशी निवडली पाहिजे. ज्यावेळेस आपल्या साडीचा कलर डार्क असतो त्यावेळी तुम्ही म्हणजे त्याच्यामध्ये लाल असेल, जांभळा असेल तर अशा वेळेस तुम्ही सोन्याचे दागिने घातलेत तर ते छान उठून नक्कीच दिसतात. त्यानंतर म्हणजे त्यानंतर दुसरा आहे तो लाईट शेड. अशा लाईट शेडच्या तर तुमच्या साड्या असतील तर त्यावरती डार्क कलरची ज्वेलरी तुम्ही जर घातली म्हणजेच बेबी पिंक कलर असेल, व्हाईट कलर असेल तर त्या कलर पॅरेट ग्रीन कलर असेल अशा कलरच्या साड्यांवरती सिल्वर ज्वेलरी किंवा डायमंड ज्वेलरी नंतर मोत्यांची ज्वेलरी ही जर तुम्ही मिक्स अँड मॅच केली तर ती खूप छान लुक तुमचा नक्कीच पेक्षा खूप छानच लुक तुमचा येणार आहे. तर त्यानुसार आपण मोनोक्रोम साड्या म्हणजे मोनोक्रोम लुक म्हणजेच आपण ज्या कलरची साडी आहे त्याच कलरची ज्वेलरी स्टेटमेंट ज्वेलरी जर निवडली तर तो सुद्धा खूप छान लुक येतो. परंतु त्यामध्ये आपला स्किन टोन, आपले साडीचं फॅब्रिक वगैरे ते लक्षात घेऊनच तुम्ही जर केला तर ते छान दिसतं. अन्यथा तुमचा लुक पूर्णपणे ते गोष्ट लक्षात ठेवून तुम्ही ज्वेलरी निवडली पाहिजे. त्यानंतर तुमच्या चेहऱ्याच्या आकारानुसार तर जर तुमचा चेहऱ्याचा आकार हा गोल असेल आणि त्याला जर तुम्ही छोटेसे लांब झुमके घातलेत, कानातले असेल, कानवेल मोठेसे कानातले घातले तर तुमचा नक्कीच लुक एकदम छान स्टेटमेंट लुक तुमचा होणार आहे. त्यानंतर तुमचा जर चेहऱ्याचा आकार हा उभट अंडाकृती असेल, साईडला दिलेलाच आहे नक्कीच फोटो, त्या जर अंडाकृती असेल अशा वेळी तुम्हाला मोठे झुमके किंवा चौकोनी नेक पीस असतील, ब्रॉड असेल असे जर घातले तर तुम्ही खूप छान सुंदर असा लुक तुमचा येण्यास नक्कीच मदत होते. त्यानंतर तुमचा चेहरा जर म्हणजे स्मॉल असेल, एकदम छोटंसं चेहरा आहे, कपल पण छोटंसं आहे आणि माझा आता चौकोनी चेहरा आहे त्यामुळे ह्या चेहऱ्याला छोटंसं घातल्यानंतर ते समारंभाच्या वेळेस तुम्ही जर ब्रॉड कानातले, ब्रॉड नेकलेस असेल असे जर तुम्ही ट्राय केले तर ते नक्कीच छान एकदम सुंदर दिसतात. जर तुमचा चेहरा पातळ असेल तर म्हणजेच अंडाकृती हे असेल आणि छोटंसं कपाळ आहे, एकदम छोटासा भाग आहे तर अशा वेळी तुम्ही चोकर नेकलेस किंवा मोठे डिझाईनचे टॉप्स घातले तर खूप छान सुंदर दिसतात. छोट्याशा चेहऱ्याला एकदम मोठा आपली शॅडो तशी तयार करण्यासाठी आपण असे स्टेटमेंट ज्वेलरी जर निवडली तर खूप छान सुंदर असा लुक तुमचा नक्कीच होणार आहे. आणि ज्या चौकीत तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला स्टेटमेंटसुद्धा छान छानच भेटणार आहेत. सो ह्या होत्या आपल्या ज्वेलरी निवडताना साडीवरती असेल तर ऑफिस वेअरवरती तर नक्कीच तुम्ही एकदम छान कॅज्युअलमध्ये छोटेसे ज्वेलरी मिनिमल ज्वेलरीज ठेवणं गरजेचं आहे. तो त्या लुकसाठी एकदम परफेक्ट आहे. सो असं छान छोटीशी माहिती मी तुमच्याशी शेअर केलेली आहे. तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि पुन्हा भेटूया असाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.